नमस्कार अभियोगताधारकांनो, आपलं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण सर्व जाणूनच आहात की पवित्र पोर्टल भरती चालू आहे 2022 आणि आता आपण निवड याद्या लागण्याची वाट बघत आहे. त्यातच आपल्याला विविध प्रकारचे प्रश्नही पडत आहेत. काही 20% अनुदानित आहेत, काही 100% शाळेवरती काम करत आहेत, परंतु त्यांनी 2022 ही परीक्षा दिलेली आहे व त्यांना अपेक्षा आहे की या 2022च्या टेट परीक्षेमध्ये त्यांचा नंबर लागेल. तर मग त्यांना वेगवेगळे प्रश्न पडत आहेत. त्यातली सर्वात मोठा प्रश्न आहे, जर मी 2022 परीक्षेमध्ये सिलेक्ट झालो किंवा झाले, तर माझे जे पेमेंट आहे ते पेमेंट पुन्हा शिक्षण सेवकाचे असेल की मला जे रेग्युलर पेमेंट चालू आहे ते असेल. हा खूप मोठा प्रश्न या अभियोग्यताधारकांना पडत आहे. इव्हन मलाही पडत आहे, कारण मीही एक अभियोग्यताधारकच आहे. तर त्याविषयी शासनाचा जी-आर मिळालेला आहे. तो जी-आर आपण येथे वाचणार आहोत. नक्की काय शासनाने त्याबाबत तरतूद केलेली आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमधून करणार आहोत. तर चला तर मग जाणून घेऊया. जर तुम्ही येथे बघत असाल तर वरती टायटल देण्यात आलेले आहे. बघा काय टायटल आहे. नियमित पदावरील शिक्षकाची नामनिर्देशनाद्वारे स्पर्धात्मक निवड प्रक्रियेद्वारे समान उच्च वेतन श्रेणी नियुक्ती झाल्यास पूर्वीच्या वेतनास संरक्षण देण्याबाबत हा शासनाचा निर्णय आहे. कधीचा आहे हा शासनाचा निर्णय? जर तुम्ही येथे बघत असाल तर तुम्हाला नक्कीच कळून येईल की हा शासन जो निर्णय आहे हा आहे 26 डिसेंबर 2022 चा शासन निर्णय क्रमांक वेतन 1221 अशा पद्धतीने कोणामार्फत निर्गमित करण्याला कोणामार्फत हा जो शासन निर्णय आहे हा आहे दिनांक 16 डिसेंबर 2022 चा. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग याच्या मार्फत हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. त्यासाठी विविध शासन जे निर्णय आहे ते निर्णय येथे देण्यात आलेले आहे. त्यांचा संदर्भ येथे देण्यात आलेला आहे. तर या निर्णयामागील काय पार्श्वभूमी आहे ती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू. शासनानेही प्रयत्न केलेला आहे. त्यामुळेच शासनाने येथे प्रस्तावना दिलेली आहे. तर चला तर ती प्रस्तावना आपण काय करू, वाचून काढू. बघा काय आहे ती प्रस्तावना. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांची निवड पूर्वी केंद्रीय भरतीपूर्व निवड परीक्षेद्वारे तर खासगी शाळांमधील शिक्षकांची नियुक्ती खासगी शाळांमधील कर्मचारी सेवेच्या शर्ती अधिनियम 1977 मधील तरतुदीनुसार विहित प्रक्रियेद्वारे संबंधित खासगी व्यवस्थापनामार्फत करण्यात येत होती. तथापि संदर्भाधीन शासन निर्णयातील तरतुदीनुसार सद्यस्थितीत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी अनुदानित अंशतः अनुदानित विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांची रिक्त पदे इथे ब्रॅकेटमध्ये देण्यात आलेलं आहे. स्वयं अर्थसहाय्यित अल्पसंख्याक संस्था संचलित इंग्रजी माध्यमाच्या कायम विना अनुदानित शाळा वगळता अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारे पवित्र या प्रणालीद्वारे भरण्यात येत आहेत. तथापि नियमित शिक्षकाची उच्च अर्हता प्राप्त करून नामनिर्देशनाद्वारे स्पर्धात्मक निवडीद्वारे निवड होऊन उच्च व असमान पदावर नियुक्ती झाल्यास वेतनास संरक्षण नसल्याच्या संदर्भांकित क्रमांक 3 येथील शासन निर्णयातील अटीमुळे बघा क्रमांक 3 चा जो शासन निर्णय देण्यात आलेला आहे बघा इथं हा जो आहे याच्या ज्या अटी आहे या 2011च्या त्या अटींमुळे अशा शिक्षकास पूर्वी केलेल्या सेवेचा लाभ नवीन नियुक्तीवेळी होत नसल्याने त्यास अशी नवीन नियुक्ती स्वीकारणे अहितकारी ठरते. नक्कीच एवढ्या वर्ष सर्व्हिस केल्यानंतर पुन्हा जर आपल्याला शिक्षण सेवक करायचं असेल तर त्याला काहीही अर्थ नाही किंवा जे काही नवीन उच्च गुणवत्ता धारण केलेली आहे अशा शिक्षकास पुन्हा नवीन ठिकाणी जाणे आणि पुन्हा शिक्षण सेवक करणे हे अहितकारी ठरते. हे नक्कीच आहे. त्यासाठी या गोष्टी करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे अशा नियमित कार्यरत शिक्षकाने नामनिर्देशनाद्वारे किंवा स्पर्धात्मक निवड प्रक्रियेद्वारे निवड होऊन नवीन नियुक्ती स्वीकारल्यास त्याच्या वेतनास संरक्षण देण्यात यावे अशी मागणी लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत होती. सदर मागणीच्या अनुषंगाने शासन निर्णय तर बघा काय आहे हा शासन निर्णय. तर शासनाने काय निर्णय घेतलेला आहे.
नियमित शिक्षक पदावर कार्यरत शिक्षकाची नामनिर्देशनाद्वारे स्पर्धात्मक निवड प्रक्रियेद्वारे दुसऱ्या या समान प्राथमिक मधून प्राथमिक, माध्यमिक मधून माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय, उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय, तसेच उच्च असमान प्राथमिक मधून माध्यमिक किंवा मग उच्च माध्यमिक मधून कनिष्ठ माध्यमिक किंवा माध्यमिक मधून उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय पदावर नव्याने नियुक्ती असल्यास अशा शिक्षकाच्या पूर्वीच्या वेतनास संरक्षण देतेवेळी खालील अटी व शर्ती लागू असतील. तर बघा काय आहे खालील अटी. तर अट नंबर 1, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी शाळेमधील पूर्वीची नियुक्ती ही विहित मार्गाने किंवा प्रक्रियेद्वारे झालेली असावी. अट नंबर 2, पूर्वीच्या नियुक्तीस वेळोवेळी वैयक्तिक मान्यता मिळालेली असावी, तसेच वेतन अनुदान मिळत असावे. नियम क्रमांक 3, पूर्वीची नियुक्ती विहित मार्गाने प्रक्रियेद्वारे झालेली नसल्यास नियमित वेतन श्रेणीमध्ये कार्यरत शिक्षकाची नव्याने नियुक्ती झाल्यास त्याच्या पूर्वीच्या वेतनास संरक्षण मिळणार नाही. तथापि शासन निर्णय 15/9/2011 नुसार अशा शिक्षकास शिक्षण सेवक योजना लागू होणार नसल्याने त्याचे वेतन नव्याने नियुक्त पदास लागू वेतन श्रेणीच्या किमान टप्प्यावर निश्चित करण्यात यावे. येथे शिक्षण सेवक लागणार नाहीये, तर त्याचा जो काही नव्याने नियुक्त पद असेल त्याची जी काही वेतन श्रेणी आहे त्या किमान टप्प्यावर निश्चित करण्यात येईल. हे तुम्हाला नक्कीच माहिती असेल जे कोणी सध्या कार्यरत आहे त्यांना. चौथा नियम सांगतो, पूर्वीची सेवा व नवीन नियुक्ती यामध्ये सेवाखंड असल्यास वेतनास संरक्षण राहणार नाही. तथापि पूर्वीच्या पदावरून कार्यमुक्त झाल्यानंतर नवीन पदावर रुजू होण्यासाठी प्रचलित धोरणानुसार वाजवी कालावधीमध्ये अनुज्ञेय असेल. नियम 5वा सांगतो, समान तसेच उच्च पदावरील बदलीसाठी वेतन संरक्षण लागू राहणार. अन्य व्यवस्थापनाकडे निवड झालेल्या नवीन पदाची व पूर्वीच्या व्यवस्थापनाकडील पदाची वेतन श्रेणी समान असल्यास, हे खूप महत्वाचे आहे, कर्मचाऱ्यास पूर्वीच्या पदावरील सेवा ज्येष्ठता लागू होणार नाही. तथापि पूर्वीच्या पदावरील सेवा ग्राह्य धरून वरिष्ठ निवड श्रेणी लाभ देईल राहील. ओके, सेवा ज्येष्ठता लागू राहणार नाही, परंतु काय जी काही निवड श्रेणीचा लाभ आहे तो राहणार आहे. आता सेवा ज्येष्ठता वगैरे या गोष्टी तुम्हाला चांगल्या प्रकारेच माहित असतील. नियम 7वा काय सांगतो बघा, एका व्यवस्थापनाकडून अन्य व्यवस्थापनाकडील उच्च वेतन श्रेणीतील पदावर नव्याने नियुक्ती झाल्यास शिक्षकास उच्च वेतन श्रेणीतील नवीन पदाच्या सेवा शर्ती तसेच सेवा ज्येष्ठता लागू होईल, जे काही नवीन आहे त्या पद्धतीने. त्यामुळे पूर्वीच्या पदावरील सेवा वरिष्ठ निवड श्रेणीच्या लाभासाठी ग्राह्य होणार नाही. म्हणजे मागील काय जे 10-12 काय असतील तुमचे वर्ष 4-5 ते काही जे वर्ष आहे ते काही लागू होणार नाही. शासन निर्णय 15/9/2011 नुसार नवीन नियुक्ती प्रकरणी पूर्वीची सेवानिवृत्ती वेतनासाठी ग्राह्य राहील. जे काही सेवानिवृत्तीचं वेतन आहे त्यासाठी मात्र ग्राह्य राहणार आहे. 9वा नियम काय सांगतो बघा, पवित्र प्रणाली मार्फत नव्याने शिक्षण सेवक पदी निवड होऊन रुजू झालेल्या वेतन अनुदान प्राप्त नियमित शिक्षकाच्या वेतन संरक्षणास मान्यता देण्याची कार्यवाही शिक्षणाधिकारी यांच्याकडून करण्यात येईल. सदर कार्यवाही होईपर्यंत संबंधितास सदर पदांचे मूळ वेतन देय राहील. नियम 10वा, सदर पदावरील नियुक्ती ही नवीन नियुक्ती असल्याने वेतनास संरक्षण देण्यात आले तरी नियमानुसार परिवीक्षाधीन कालावधी लागू राहील. ओके, तुम्हाला जरी वेतन देण्यात आलेलं असेल तरी जो काही शिक्षण सेवक आहे तो कालावधी मात्र तुम्हालाही येथे लागू राहणार आहे. ओके, फक्त वेतनासाठीच तेथे काय नाही आहे, शिक्षण सेवक हा जो क्रायटेरिया आहे हा क्रायटेरिया लागू नाही. अदरवाईज तुम्ही सुद्धा शिक्षण सेवकच असाल. ओके, तो हा जो सदरचा शासन निर्णय आहे हा काय आहे, वित्त विभागाच्या अनौपचारिक जो काही संदर्भ क्रमांक वगैरे आहे तर 26/8/2021 च्या मान्यतेने निर्गमित करण्यात आलेला आहे. आता तुम्हाला जर हा शासन निर्णय आवश्यक असेल तर तुम्ही या वेबसाईट वरती जाऊन तो घेऊ शकता किंवा मग तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनल वरती जाऊन सुद्धा हा डाउनलोड करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीने शिक्षण सेवक जो कालावधी आहे हा कालावधी काय केलेला आहे, येथे जे काही कार्यरत शिक्षक आहे अनुदानित शाळांमध्ये त्यांच्यासाठी ही सवलत देण्यात आलेली आहे. शिक्षण सेवक रद्द केलेलं नाही, परंतु शिक्षण सेवक कालावधीमध्ये त्यांना जे काही वेतन श्रेणी आहे मूळ वेतन श्रेणी ती वेतन श्रेणी मात्र
चालू राहणार. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तसेच हा व्हिडिओ जर आपणास वाटत असेल की योग्य आहे, माहितीस्तव चांगला आहे, तर कृपया शेअर करा, जेणेकरून जे कोणी आपले शिक्षक बांधव आहे त्यांच्या मनातील शंका दूर होतील. धन्यवाद.